चॅनल कोकणच्या समृद्धीचं विलीना ठाकूर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही कणकवलीकर व कणकवली तालुक्यातील नागरिक 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल रात्री एकत्र आले होते। यावेळी वंदे मातरमची प्रतिकृती साकारून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्गातील स्वच्छता प्रेमींनी एकत्र स्वच्छतेचा एल्गार केला। 400 पेक्षा अधिक पर्यटकांच्या गाड्यांना थांबून पर्यटकांना प्लास्टिक कचरा रस्त्यावर टाकू नका अशी विनंती केली। या स्वच्छता मिशनमध्ये जिल्ह्यातील पत्रकार व विविध अधिकारी आणि मुंबई गोवा महामार्गावरील ग्रामपंचायतीचे सरपंच, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नौदल दिनाच्या निमित्ताने मालवण तारकर्ली समुद्रात नौदल दलाचा ताफा दाखल झालाय। भारतीय नौदलाच्या तोफांसह कार्यक्रमाची रंगीत तालीम आजपासून सुरू होणार आहे। कोल्हापूर कागल येथील अवधूत हरिभाऊ जोशी व 39 या पर्यटकाचा शिरोडा वेळागर समुद्रात बुडून मृत्यू झालाय। ही घटना काल 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली। अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे असताना दुसरीकडे मुंबईतील अवकाळी पावसामुळे वायू प्रदूषणाचा त्रास कमी झालाय। हवेच्या गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा झाल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय। याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका।